नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 चा फॉर्म भरत असताना एक महत्वाचा मुद्दा आहे. एनसीएल बद्दल पाठीमागे व्हिडिओ घेतलाय, पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. जे विद्यार्थी एनसीएल बद्दल फॉर्म भरताना माहिती भरणार त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. बघा, एनसीएल महत्वाचं का आहे, एनसीएल माहिती भरताना काळजी काय घ्या, ही चूक तुम्हाला अपात्र ठरू शकते. सो तुमची जेवढी मेहनत असेल ही सगळी पाण्यात जाऊ शकते. सो हा व्हिडिओ नीट व्यवस्थित समजून घ्या. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. AMVI साठी सेपरेट बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ऑफलाईन प्लस ऑनलाईन, आणि इतर पदांसाठी सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच लक्ष चालू झाली आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला धनंजय कचारे सर स्वतः इथे मार्गदर्शन करणार आहे, ज्यांनी 17 आणि 20 ला एक्झाम क्रॅक केली आहे. ह्या एक्झामचं पूर्ण स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे, आणि इथे तुम्हाला अभिजित राठोड सर तुम्हाला पूर्ण एमपीएससी गट क या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. त्या व्यतिरिक्त ह्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला PDF PPT स्वरूपातल्या नोट्स आहे. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर आणि टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. ऑफलाईन बॅचेस आणि ऑनलाईन दोन्ही चालू झालं आहे. ऑनलाईन मराठी आणि इंग्लिश माध्यमामध्ये पण अवेलेबल आहे. योग्य ती बॅच तुम्ही लगेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, लिंक डाउनलोड करा. ॲपमधून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. फॉर्म सुटलेले आहेत. 27 सप्टेंबरला तुमची एक्झाम असणार आहे. लास्ट फॉर्म भरण्याची डेट आहे 17 जुलै आहे. आता यामध्ये एक महत्वाचं बघा, एनसीएल बद्दल सवलत त्यांनी दिलेली आहे, मात्र मी हे स्वतः का टाकलंय हे तुम्हाला पुढे सांगतो. मी काळजी का घ्या. ऍड मध्ये त्यांनी टाकलंय 26 आणि 27 ह्या वर्षाचं एनसीएल पाहिजे. मग तुमच्याकडे भले 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारं सर्टिफिकेट असेल, त्यामध्ये 2026 आणि 27 हे वर्ष असावं लागेल, ही काळजी घ्या. पहिला मुद्दा. दुसरं, त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काढायला आम्ही सवलत देतोय. सवलत कधीपर्यंत असेल, तुम्हाला 27 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही काढू शकतात. आता फॉर्म भरताना तुम्ही यस करून फॉर्म भरू शकता. जेव्हा फॉर्म भरायला आपण जातो तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन त्यांनी दिले बघा, हा स्टार करून ठेवला आहे. स्टार करून यस करा. हा जर नो केला तर तुम्हाला काय विंडो येते बरं, हा जर नो केला तर तुमच्यासमोर विंडो येते, विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तुमचा विचार ओपन मध्ये केला जाईल. मात्र लक्षात घ्या, ओपन मध्ये केला जाईल. पण तुमच्याकडे तुम्ही आता मग असं असेल तुमचं की सर माझ्याकडे आहे, मी भरून टाकतो. मग तुमच्याकडे आहे ते येस करा, सगळी माहिती बघा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर टाका, इश्युइंग डेट पण तुम्ही टाकू शकता. पण ज्यांना वाटतं की सर माझ्याकडे आता नाहीये, सध्या मी येस करतो आणि त्यांनी सवलत दिली मला 27 सप्टेंबर पर्यंत, तोपर्यंत मी काढून ठेवतो. आता हे झालं भविष्यातली गोष्ट. जर तुम्ही हे येस केलं आणि फॉर्म भरून टाकला, मग काळजी काय घ्यायची, फॉर्म भरून टाकला तुम्ही, ओके. आता ह्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो एनसीएल कुणाला लागतं हे तर तुम्हाला पक्क माहिती आहे. एनसीएल बघा, एनसीएल ओबीसीला, त्यानंतर ओबीसी नंतर SBC NTचे सगळे प्रवर्ग अ ब क ड SC BC ला एनसीएल लागतं. त्यानंतर कुणाला लागत नाही तर ओपन कॅटेगरीचे उमेदवार असतील, SC असेल, ST असेल किंवा EWC असेल, यांना मात्र एनसीएल लागत नाही. यांना लागत नाही, यांना लागतं. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला, कुणाला लागतं कुणाला लागत नाही, हे ऑलरेडी मी पहिले सांगितलेलं आहेच तुम्हाला. दुसरा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो बघा. दुसरं काय आहे की एनसीएल यस केल्यास पुढे काय, तुम्ही जर यस केलं तर याचा फायदा काय होतो, तुम्हाला कॅटेगरीमधून आरक्षण मिळतं. कॅटेगरीमधून आरक्षण मिळतं. ओके. एनसीएल नो केल्यास काय, तर कॅटेगरीमधून आरक्षण मिळत नाही. एनसीएल मिळाले नाही तर काय होईल, मग आता हा मुद्दा महत्वाचा आहे की ठीक आहे मी आता यस केलं, पण भविष्यामध्ये मला जर एनसीएल मिळाला नाही तर काय होईल, आणि त्याच्यासाठी मला निवड पद्धत कशी होती हे समजून घ्यावं लागेल. सपोज तुम्ही प्रिलिमचा फॉर्म भरताय, प्रिलिम नंतर तुम्ही मेन्सला जाणार आहात. आता प्रिलिम मध्ये जी माहिती भरतात, जी इन्फॉर्मेशन भरतात, हीच माहिती थ्रू आउट तुमचं सिलेक्शन होईपर्यंत उपयोगात येणार आहे, किंवा त्या माहितीच्या आधारे सिलेक्शनच्या आधारे DVला तुम्हाला डॉक्युमेंट दाखवावे लागणार आहे. प्रिलिम मधून मेन्समध्ये जाताना ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली मेन्समध्ये तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला एनसीएल अपडेट करावं लागतं. बघा, एनसीएल अपडेट. पण हे एनसीएल अपडेट करताना कोणत्या डेटचं असावं, तुमचं 27 सप्टेंबरच्या आजचं असावं किंवा सप्टेंबरच्या पर्यंतचं असावं, पर्यंतचं चालेल. पण जर तुम्ही काढलंच नाही तर होईल काय बघा, इथून निवड प्रोसेस लक्षात घ्या. इथून प्रिलिम मधून मेन्स मध्ये निवड होताना उपलब्ध जागेच्या किती पट उमेदवार जातात, सपोज 18 पट उमेदवार जातात. मग हे 18 पट जात असताना कसे जातात बरं, थोडं मी तुम्हाला परत दाखवतो बघा. इथे 18 पट कसे जातात, प्रिलिम मधून मेन्स मध्ये हे जे विद्यार्थी आहे, हे प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना 18 पट जातात. हे कसे जातात, उदाहरणार्थ ओबीसीचा प्रवर्ग आहे, ओबीसीला जागा सपोज 20 जागा ओबीसीला आहे, तर 20च्या 18 पट उमेदवार जाणार आहे. 18 × 36 360 उमेदवार ओबीसी जाणार आहे. सपोज ओपनला जागा आहेत 100च्या 18 पट म्हणजे 1800 मुलं मेन्सला जाणार आहे. सपोज
मी मी टाकलं एनटीचे सगळे प्रवर्ग, त्याच्या जागा आहेत सपोज कोणता एक प्रवर्ग ए घेतला, त्याला आहेत 10 जागा, त्याच्या 18 पट म्हणजे 180 जाणार आहे, बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या की यामध्ये अजून उपप्रकार आहेत बघा. जसं की मी ओबीसी मध्ये घेतलं, ओबीसी मध्ये काय आहे बरं, ओबीसी मध्ये सपोज फिमेल कॅन्डिडेट आहे, ओबीसी मध्ये फिमेल कॅन्डिडेट आहे, बरोबर आहे. फिमेल कॅन्डिडेटची जागा किती आहे सपोज, ते आहेत 5, मग 5च्या 18 पट म्हणजे 90. ओबीसी मध्ये असं असेल एक्स सर्व्हिसमॅन, किंवा ओबीसी मध्ये आपण म्हणूया की अनाथ असेल, स्पोर्ट पर्सन असेल, अनाथ घेतला आपण, 2 जागा आहे, त्याच्या 18 पट उमेदवार काय इथे जाणार आहे. ओके, आता लक्षात घ्या तुम्हाला त्यांनी कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. तुम्ही कॅटेगरीमधनं फॉर्म भरला आणि ओबीसीला काय लागते तुम्हाला मी आता सांगितलं एनसीएल कोण लागतं, म्हणजे तुम्हाला त्यांनी ओबीसी कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. आणि कॅटेगरीमध्ये कन्सिडर करण्यासाठी काय काय लागतं, तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला कन्सिडर करण्यासाठी 3 महत्वाचे डॉक्युमेंट लागतात. कॅटेगरीमधनं तुम्हाला आरक्षण जर घ्यायचं असेल तर पहिलं कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं महत्वाचं एनसीएल आहे, आणि तिसरं डोमेसाईल आहे. आता हे तुमच्याकडे आहे, पण जर का हे तुम्ही यस केलं आणि काढलंच नाही तर होतं काय, तुमचा विचार कॅटेगरीमधून ऑलरेडी पूर्वमधून मेन्समध्ये जाताना केलेला आहे. मग आता तुमच्याकडे जर तुम्ही मेन्सला गेलात आणि तुमच्याकडे एनसीएल नसेल, काय होईल बरं, तुम्ही डायरेक्ट काय होऊ शकता, अपात्र होऊ शकतात. का बरं, तुम्ही भरली माहिती, तुमच्याकडे अपेक्षित चुकीची माहिती जे काय तुम्ही भरलं, मेन्स पण देऊन टाकली. सपोज एखाद्याने मेन्स पण दिली आणि डीव्हीला गेला, तर डीव्हीला त्याला 27 सप्टेंबरच्या आजचं एनसीएल दाखवावंच लागेल. का, कारण पूर्व परीक्षेला तुम्ही काय केलं, एनसीएल ला यस केलेलं आहे, आणि त्याच्या आधारे तुम्ही प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना कॅटेगरीचा फायदा घेतलेला आहे. कॅटेगरीची सवलत तुम्ही घेतलेली आहे, त्यामध्ये वयाची सवलत असेल किंवा फीची सवलत असेल बघा, एज किंवा फी सवलत घेतलेली आहे. याचाच अर्थ यस करताना काळजी घ्या. तुम्हाला आता खूप गुदगुल्या होतील यस करताना, बरं वाटेल, वा वा यस मी कॅटेगरीतनं जाणार आहे, यस करून टाकतो, काढून घेऊ. आत्ताच काय करा, मग सर तुम्हाला सर मग आम्ही काय करू, मग यस करू नको, आता काय करा, उत्पन्नाचा दाखला काढायचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट बघा, म्हणजे काय, उत्पन्नाचा दाखला तुम्ही जर आता काढला, उत्पन्नाचा दाखला काढला, तर एनसीएल ला काय लागतं बरं, उत्पन्नाच्या दाखलाच्या आधारे तुम्ही काय करू शकता, इथे एनसीएल काढतात. मग हे उत्पन्नाचा दाखला पहिले चेक करा, हा 8 लाख किंवा 8 लाखाच्या खाली किंवा कमी अमाऊंटचा तुम्हाला मिळतो का. जर तो मिळत असेल तर मग समजा की तुमचं एनसीएल निघणार आहे. पण उत्पन्नाचा दाखला हा जर 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत येत नसेल आता, तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. सो एकदा जाऊन सेतूला चेक करा, तुम्ही संबंधित उत्पन्नाचा दाखला ज्या ठिकाणी ज्या ऑफिसमध्ये मिळतो तिथून काढायचा प्रयत्न करा. हे जर असेल तरच यस करा, नाहीतर अडचणीत याल की नाही भविष्यात. मी सांगतो ते पटतंय का, आरक्षणचे प्रोसेस तुम्हाला कळतंय का, प्लेमधून मेन्समध्ये जाताना कसं होतं. सो भविष्यात अडचण येऊ शकते. आता टायपिंगचं कसं आहे, तुमच्याकडे नाही काढलं टायपिंग सर्टिफिकेट, तुम्ही काय होणार, फक्त 2 पदांसाठी अपात्र होणार. कोणत्या, क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटसाठी अपात्र होणार. बाकीच्या पदांसाठी तुम्ही पात्र असणार. पण इथे तसं नाही आहे, तुम्ही एनसीएल नाही ना, कोणत्याच पदाला पात्र नाही. कारण तुमचा विचार मेन्सला जाताना कसा केला होता, कॅटेगरी मधून केला होता. आणि कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट लागतात, 3 डॉक्युमेंट, त्यापैकी एक डॉक्युमेंट एनसीएल आहे. समजतं काय रे मी काय म्हणतोय, तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, मला कमेंटमध्ये कळवा. हे बघा, ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतात. आणि महाराष्ट्रात तुम्हाला हे सांगणारं एकमेव चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी. एकमेव माणूस मी तुम्हाला सांगू शकतो, बाकी कोणाला ह्या गोष्टी कळणार पण नाही. पटते तर घ्या, नसेल पटत तर चालू द्या. ठीक आहे, कळतंय मी काय सांगतोय. तो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एवढं अनालिसिस करून सांगत असतो. आवडला व्हिडिओ तर लाईक करत चला, आणि आवडलं मार्गदर्शन तर बॅचेस पण जॉईन करा. आरंभ बॅच 3.0 एमयू साठी सेपरेट बॅच आहे, महाराष्ट्रात कुठेच भेटणार नाही. लक्ष्य बॅच तुम्हाला बाकीच्या पोस्टसाठी आहे. अभिजित राठोड सर, त्याच्यावर लोंढे सर आहे, दीप्ती नायर मॅडम आहेत, परशुराम सर आहे, त्यानंतर बाकी सगळी टीम, सगळ्यांचे नाव मी घेत नाही, पण ही सगळी टीमचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. बघा, आवडलं तर जॉईन करा. आणि यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. खाली नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा, आवडला तर कमेंटमध्ये कळवा, आवडला तर सगळ्या ग्रुपमध्ये लाईक शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.